नमस्कार. चला तर मग आज परत एकदा नव्या रेसिपीसह तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण काकडीचं लोणचं त्याची रेसिपी पाहणार आहोत. ते मी बनवलेलं आहे, खूप छान झालेलं आहे आणि हे लोणचं जर व्यवस्थित स्टोअर करून ठेवलं तर वर्षभरही आपण याचा आस्वाद घेऊ शकतो. आणि चला तर मग हे झटपट असं काकडीचं लोणचं कसं बनवायची त्याची रेसिपी मी म्हणजे तुम्हाला सांगते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता उन्हाळा म्हटल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आपण लोणचं वर्षभरासाठी करतोच, त्यामध्येही हे काकडीचं लोणचंही करून पहा नक्की. तर ह्या ज्या काकड्या आहेत ह्या म्हणजे ह्या कोवळ्या काकड्या आहेत आणि या काकड्यांना काय म्हणतात माहीत नाही, पण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या काकड्या भेटतात. तुम्ही कुठल्याही काकड्याचा वापर करू शकता. मी ह्या काकड्या घेतलेल्या आहेत आणि त्या काकड्या आता स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. तर त्याला आपण त्याचे छोटे छोटे काप करून घेऊया. इथं काकडीचे लांबके लांबके मी काप करून घेतलेले आहेत. आता त्याला थोडंसं मीठ लावून व्यवस्थित ठेवून म्हणजे हे करायचं आहे थोडं एक अर्धा तास, जेणेकरून ते मीठही काकडीमध्ये छान मुरेल आणि आपलं लोणचं जे आहे ते जास्त काळ म्हणजे टिकेल. त्याच्यासाठी थोडंसं मीठ लावून आपल्याला साईडला ठेवून देते एक 10-15 मिनिट आणि मग त्यानंतर आपल्याला त्याला जे काकडीचे काप आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. चला तर मग 10-15 मिनिट झालेल्या आहेत. छान मिठाचं पाणीही सुटलेलं आहे. आता आपण याला छान पिळून घेऊया. जसं मिठाचं कारलं आपण पिळून घेतो तसं काकडीही पिळून घ्यायची आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला 1-2 वेळा स्वच्छ पाण्याने ती काकडी जी आहे ती धुवून घ्यायची आहे. आणि इकडे छान त्याला सुकवून पण घ्यायचं आहे. इकडं आता मी सावलीतच सुकवून घेणार आहे. जर तुम्हाला उन्हामध्ये सुकवायचं असेल तर ते उन्हामध्येही सुकवू शकता. पण इथं छान फ्रेश कलर, छान जसा आहे तसं कलर राहण्यासाठी काकडीचा मी इथं सावलीतच सुकवलेला आहे. कॉटनचा कपडा खाली अंथरून त्याला व्यवस्थित काप असे सुट्टे सुट्टे करून आपल्याला ते सुकवून घ्यायचं आहे. आणि आता इथं सुकलेलं आहे. 2-2.5 तास झालेले आहेत. पाहू शकता एकदम म्हणजे असं पाणी सर्व त्याचं गेलेलं आहे आणि एकदम कोरडे जे काप आहेत ते आपल्याला इकडं मिळालेले आहेत. आता याला मी जे काप आहेत ते आता एकत्र करून घेते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला याला छान असा म्हणजे मसालाही लावून घ्यायचा आहे या सर्व काकडीच्या कापाला. आणि जे मसाले लागणार आहेत ते पुढील प्रमाणे तुम्हाला दाखवते. इथं मी जिरं, हळद, लाल तिखट, मीठ घेतलेलं आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि मोहरीची डाळ पण आहे. आणि त्याचबरोबर हे पाहू शकता, ही मोहरीची डाळ आहे. आमच्या इकडे त्याला मोहरीची डाळ म्हणतात. आणि जी मोहरी असते जे आपण तडक्यामध्ये ते वापरतो, त्याचे मी पीठ पण इकडे 2 चमचे घेतलेलं आहे. लोणच्याचं प्रमाण थोडं असल्यामुळं मी सर्व साहित्य हे थोडं थोडं घेतलेलं आहे. लोणचे म्हणजे जास्त जर प्रमाणात बनवायचं असेल तर हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला जास्त लागणार आहे. तर इकडं आता थोडंशी इथं जे काप आहेत ते दाखवते तुम्हाला परत एकदा. आणि त्यानंतर आता ह्याला फोडणी देऊया. तेल आता कडकडीत मी गरम करून घेते अगोदर. हे लोणचं जर तेलात बनवायची इच्छा नसेल तर असंच तिखट मीठ लावून पण म्हणजे आपण ते खाऊ शकतो तात्पुरतं. जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर याला आपल्याला तेलामध्ये म्हणजे हे लोणचं बनवावं लागणार आहे. तर इकडं तेल गरम करायला मी ठेवते, तोपर्यंत जे लसणाच्या पाकळ्या आहेत त्या मी अख्ख्या न टाकता थोडंसं त्याला असं ठेचून घेणार आहे. आणि ठेचल्यानंतर जे लसणाचा स्वाद आहे तो आपल्या लोणच्यामध्ये उतरणार आहे. त्यासाठी थोडंसं असं ठेचून घेऊया आपण लसणाच्या 4-5 पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत. आता तेलही कडकडीत गरम झालेलंच आहे. तर त्याच्यामध्ये एक एक करून आपण जे तुम्हाला मसाले सांगितले होते ते मसाले आपण ॲड करू. इथं छान मी असं तडकाच देणार आहे. कच्चं काही म्हणजे ठेवणार नाही. जर कच्चं तुम्हाला ठेवायचं असेल फक्त तेल गरम करून बाकीचंही जे मसाले आहेत ते असेच टाकू पण शकतो, त्याच्यानेही छान स्वाद येतं. इथं मी छान अशी जिरे, परत लसूण आणि मोहरीची डाळ पण टाकलेली आहे. थोडंसं लसूण आपल्याला लाल करून घ्यायचं आहे, जसं की आपण भाजीसाठी फोडणीसाठी देतो तसं. थोडंसं त्याचा कलर चेंज झाला की मग आपल्याला बाकीचे मसाले म्हणजे हळद, लाल तिखट वगैरे ते टाकून घ्यायचं आहे. आता इथं छान लसणाचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे. इथं लाल तिखट, हळद आणि मीठ जे उरलेले मसाले आहेत ते टाकू. जर तुमच्याकडे लोणच्याचा मसाला असेल जो की स्पेशल बाजारामध्ये भेटतो तो पण टाकला 1-2 चमचे तरी चालतं. इथंही याला आता गॅस बंद करून घेते आणि जे तेल जे आहे ते आपल्याला पूर्णपणे जो मसाला आहे तो
म्हणजे थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये काकडीमध्ये ते सर्व मिक्स करायचं आहे. आता इथं मी थोडंसं गूळही टाकलेलं आहे चवीपुरतं. नंतर थोडंसं गूळ टाकून घेते. आता हे थोड्या वेळ 10-15 मिनिट मी थंड होण्यासाठी ठेवते. पूर्णपणे आता थंड झालेला आहे. तर आता हे आपण जे मसाला आहे तो काकडीमध्ये टाकून घेऊ, काकडीच्या कापामध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये मीठ अजिबात वापरायचं नाही आहे. इथं त्याच्यानंतर मी थोडंसं मोहरी जे पीठ आहे परत थोडंसं टाकते आणि त्याच्यानंतर मिक्स करून घेते आणि मग जो मसाला आहे तो पण आपण त्याला लावून घेऊ. जो थंड झालेला मसाला आहे, जो मसाला आहे तो पूर्ण मी इथं लावून घेतलेला आहे. छान हाताने मिक्स करून घेते आणि मस्त थोडीशी आंबट याला चव येण्यासाठी तुम्ही आंब्याचे कापही याच्यामध्ये ॲड करू शकता, पण इकडे माझ्याकडे नाही म्हणून मी अर्ध लिंबू आहे ते पिळून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेते. जे बी आहे ते काढून पिळून घ्यायचं लिंबू. लोणच्याच्या प्रमाणानुसार जास्त लोणचं असेल तर 2-3 लिंब. आता इथं माझ्याकडे थोडंच असल्यामुळं मी अर्धा लिंबू छान पिळून घेते आणि आंबट, गोड, तिखट अशी मस्त असं लोणचं इकडं आपलं तयार होणार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसह. तोपर्यंत